अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करो। लवकरच आपण सगळेजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघतोय, यंदा 2025 ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघतोय बघा, अशा एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांसाठी आणि दत्त भक्तांसाठी एक मांदियाळी असणार आहे। हा दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन, साक्षात ब्रह्मांडाचे नायक यांचा हा प्रकट दिन असणार आहे। आणि ह्या दिवसाच्या निमित्ताने आपल्या स्वामी महाराजांसाठी आपल्याला सगळ्यांना 21 दिवसांची मांदियाळी असणार आहे, एक अनुष्ठान करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही मांदियाळी करणार आहोत, जे काही अनुष्ठान करणार आहोत, ते स्वामी महाराजांनी आपल्याला भरभरून दिलेलं आहे। ह्या गोष्टीची जाणीव ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे। कारण आपण बघा ना, कुठल्याही दुःखात संकटात असतो, कुठल्याही त्रासात असतो, तेव्हा भरपूर काही मागत असतो। मला तर अपेक्षित पण नाहीये या सगळ्या गोष्टी होत आहे, तर होतातच आहे, फक्त ही स्वामी महाराजांची कृपा आहे। म्हणून एक सांगेल की माझं जसं चांगलं होतं ना, तसं प्रत्येक स्वामी भक्तांचं व्हावं। आपल्या सर्वांनी मिळून आपल्या सर्वांना स्वामी महाराजांच्या ह्या मांदियाळीमध्ये ह्या अनुष्ठान करायचं आहे। 21 दिवसांचं हे अनुष्ठान असणार आहे। ह्या 21 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये स्वामी महाराजांची सेवा करायची आहे। आता स्वामी महाराजांची प्रकट दिन कधी असणार आहे, तर 31 मार्च 2025 वार सोमवार या दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिन असणार आहे। 11 मार्च पासून तर ते 31 मार्च पर्यंत आपल्याला ही मांदियाळी करायची आहे, हे अनुष्ठान करायचं आहे। आता बऱ्याच महिलांच्या ह्या 21 दिवसामध्ये मासिक धर्म असेल ना, आता आपण मासिक धर्म येत असेल बघा, मग काय होतं, 21 दिवसांची सेवा करता करता आपण 11 तारखेपासून जी सेवा सुरू करतो ती पुढे म्हणजे स्वामी महाराजांचं प्रकट दिन होतो, तरीही आपल्या सेवा संपत नाही। मग आपल्याला यासाठी 21 दिवसाच्या अगोदर लवकर थोडीशी सेवा सुरुवात करायची आहे। हा व्हिडिओ त्यासाठीच तर आणलाय, कारण बऱ्याच महिलांना पण आतुरता आहे, बऱ्याच ताईंना उत्सुकता आहे की ना स्वामी महाराजांची सेवा करायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे, 2025 नवीन वर्षाची सुरुवात पण महाराजांच्या सेवेने होते। स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा अतिशय महत्त्वाचा असतो बघा, आपल्या भक्तांना आनंद देणारा असतो। कारण मी तर म्हणेल ना की आपण महाराजांना मागतो ना, भरभरून मागत असतो। महाराजांपुढे जे काही प्रार्थना करतो ना, ज्या काही गोष्टी सांगतो ना, महाराज खरंच तात्काळ ऐकतात। तुमच्यासाठी काय योग्य आहे, कसं आहे, कुठे आहे आणि तुम्हाला काय हवं आहे, तुमचं मन जाणणारे फक्त आणि फक्त स्वामी महाराज आहे। तुमच्या किती तुम्ही संकटात आहात, किती दुःखात आहात, किती त्रासात आहात, हे सगळं महाराजांना दिसत नाही असं नाहीये, पण त्यातनं पण ते महाराज बाहेर काढतात आपल्याला। मग आपली पण कर्तव्य आहे की आपल्याला सुद्धा सेवा करायची आहे। सगळ्यात पहिला आपल्याला सेवेसाठी संकल्प करायचा आहे बघा। प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही त्रास सुरू असतो, संकल्प करायचा आहे। कारण की प्रत्येकजण म्हणजे असं नसताना सुखी असतोच असं नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात मानसिक असतो, शारीरिक असतो, कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तो चिंतेतग्रस्त असतो, काही ना काही त्याच्या मागे ना टेन्शन असतं। ह्या दिवसांमध्ये ना बघा, संकल्प आपण करतो पण अखंड हा शब्द वापरायचा नाहीये। पहिल्या दिवशी स्वामी महाराजांना केंद्रात जा, मठात जा, तुम्ही तिथे जायचं आहे आणि श्रीफळ आणि नारळ ठेवून द्यायचं आहे। श्रीफळ आणि नारळ ठेवल्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची आहे, तुमची काय इच्छा असेल ती सांगा। महाराजांना एक विनंती करायची आहे की महाराज, जी सेवा आहे ती पूर्ण करून घ्या, जी सेवा आपण करणार आहोत ती पूर्ण करून घ्या। बघा, सेवा पूर्ण होणं खूप महत्त्वाचं असतं, कारण की आपण जेव्हा सेवा पूर्ण होते ना, महाराज तुम्हाला 100% त्याचं फळ देतातच। कारण की ना, हा स्वतःचा काय प्रत्येक सेवेकराचा अनुभव आहे, सेवा पूर्ण होणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं बघा। आता आपण म्हणतो ना की 21 दिवसामध्ये जर मासिक धर्म येत असेल तर मग काय करायचं बघा। प्रत्येक महिलांचा ना हा प्रॉब्लेम असतो की ना 21 दिवसानंतर आपण मग स्वामीची सेवा सुरूच ठेवतो, प्रकट दिन झाला तरीही, पण अशामध्ये आपण लवकरात लवकर सेवा सुरू करायची आहे। तुम्हाला गावाला जायचं आहे, तुम्हाला कुठे मध्ये 11 गुरुवार येत आहे, मग तुम्हाला प्रत्येक गुरुवार येत असला तरी पण आपण 21 दिवसांची जी स्वामींची सेवा करणार आहोत, त्या सेवेमध्ये आपल्याला 2 स्वामी चरित्राची पाठ घ्यायची आहे। मग अशा वेळेस तुम्हाला एका गुरुवारी एकच करणं शक्य होत असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी लवकर सेवा सुरू करायची आहे। मग तुम्ही आता बघा, 11 तारखेच्या अगोदर 6 तारखेला गुरुवार आहे, मग तुम्ही त्यावेळेस स्वामींची सेवा सुरू करू शकतात। अशा पद्धतीने तुमची सेवा लवकर होते। ज्यांना मासिक धर्म येणार आहे असं माहिती आहे, तुम्ही लवकर सेवा सुरू करू शकतात। गावाला मध्ये जायचं आहे, तुम्हाला सेवा करायला जमणार नाहीये, तुम्ही लवकर सेवा सुरू करू शकतात। अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा लवकरात लवकर सेवा सुरू करायची आहे। सेवा लवकर केला ना सुरू, जेवढी जास्तीत जास्त सेवा आहे तेवढा जास्तीत जास्त मेवा मिळतो। मोजून मापून सेवा करायची नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोजून मापून आपल्याला अजिबात सेवा करायची नाही।
आता ज्यांचे 108 श्री स्वामी चरित्र सारामृत चालू आहे त्यांनी नव्याने 21 स्वामी चरित्र करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही ऑलरेडी करताय, हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. महाराज तुमच्याकडून करून घेत आहे. बघा, ज्यावेळेस आपल्याकडून सेवा घेते ना आणि मनात जेव्हा ही इच्छा येते ना की मला ना स्वामींची सेवा करायची आहे आणि माझ्याकडे त्याने ही सेवा पूर्ण होते, ही ना आपल्याला जेव्हा करण्याची इच्छा आणि खूप तळमळ जागे होते ना, महाराज तुमच्याकडून 100% सेवा पूर्ण करून घेतातच. म्हणून सांगते, आवर्जून तुम्ही जेवढी तळमळ आणि जेवढी श्रद्धेने सेवा करता तुमचं कामं तर होतीलच, पण पुढचं भविष्य सुद्धा खूप चांगलं आहे. ज्यांच्या आयुष्यात खूप असंख्य अडचणी चालू आहेत त्यांनी तर करा, पण ज्यांचं खूप सुरळीत चालू आहे त्यांनी सुद्धा स्वामी सेवेमध्ये या. आपण सगळेजण मिळून स्वामींची सेवा करूया, कारण की आयुष्याचं सोनं करतं हो, ही खरंच सोनं करतं. भरभरून देतात तो महाराज. तुम्ही काय मागता त्यापेक्षा तुम्ही तुमच्या अपेक्षित पण नसतं, तुमच्या आयुष्यात एवढ्या गोष्टी चांगल्या घडायला लागतात. फक्त आणि फक्त एक मागा. जेव्हा आपण श्रीफळ ठेवायला जातो, सेवा पूर्ण करून घ्या, तुमची इच्छा सांगायची तर सांगू शकता आणि त्यासोबत एक गोष्ट मागा, महाराज तुम्ही सदोदित सोबत राहा, सदोदित तुमची सेवा घडू द्या. बघा, आपण जेव्हा ही गोष्ट, ही संकल्प, जसं आपण नवीन वर्षाच्या वेळेस सेवा संकल्प केला ना की महाराज सेवा घडू द्या, बघा तुम्हाला एक सांगते, महाराज काय काय देतील तुम्हाला माहिती नाही आहे. तुम्ही काय काय अपेक्षित पण नाही ना, तुम्हाला सगळं घडत जातं. आपल्याला असं वाटतं हे मिळायला हवं होतं, पण महाराजांना माहिती असतं का ते आपल्यासाठी हे योग्य आहे का नाही. म्हणून ते महाराज जिथे व्यवस्थित आहे, तुमच्यासाठी पुढे भविष्यात प्रॉब्लेम होणार नाही ना, अशा ठिकाणीच तुम्हाला ते देतं. आता हे कधी कळतं आपल्याला, संपूर्ण वेळ काय निघून गेली का मग आपल्याला कळतं का हां नाही बाबा हे व्हायला पाहिजे होतं. आपल्यासोबत जे घडतं, महाराज जे करतात ते खूप चांगलं करतात. खरंच सांगते, विश्वास ठेवा एकदा तरी. कळकळून सांगते ताईंना, दादांना, सेवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना वाचता येतं त्यांना करा, ज्यांना नाम जप करता येतो त्यांना करा. आता सेवा काय करायची, सेवा खूप छान आणि सुंदर आहे. बघा, नेहमीची आपली, ज्याला आपण स्वामी महाराजांचा आत्मा समजला जातो, स्वामी आणि भक्तांचा दुवा जोडणारा ही सेवा असते. ही सेवा असते ज्याला आहे ना, आपलं बघा, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी ना अतिशय प्रभावी सेवा आहे ही सेवा, म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. ज्या घरात स्वामी चरित्र सारामृत आणि ज्या घरात स्वामी चरित्राचा एक पाठ होतो, तिथे 3 अध्याय होतात, 11 माळी जप केला जातो, तिथे कधीच कशाची कमी पडत नाही. बघा, रोज आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्या घरात असलाच पाहिजे. तुम्ही दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये, तुम्ही जवळच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जा, तिथून घेऊन या, हा ग्रंथ घ्या आणि तिचं पठण करा. आता पठण करताना बघा, पहिला तरी मोठा होता, पहिल्या बऱ्याच जुन्या सेवेकरांना माहिती आहे की तो थोडा मोठा होता, पण याच्या अध्याय ना अक्षरशः एका पानाचे आहेत. आता तो ग्रंथ सुद्धा आमच्या तोंडपाठ झाला होता, म्हणजे नाही का पूर्ण महाराजांनी एवढी सेवा करून घेतात ना महाराज की ते तोंडपाठ उचलतात. आपण बघा, इथे एक अध्याय सुरू होतो की लगेच आपला इथे दुसरा अध्याय सुरू होतो, एवढंच आहे. बघा, इथे लगेच तिसरा अध्याय सुरू होतो. वाचायला किती वेळ लागायला पाहिजे, जे नवीन आहेत जर शांततेत वाचला तर 1 तास धरून चला. 1 तासात कशाचाच विचार करायचा नाही, कोण येतंय, काय कामं राहिली आहे, दूधवाला येतोय का किंवा भाजीवाला येतोय का, आपल्याला मुलांना आणायचं आहे शाळेतनं किंवा काय करायचं आहे. तुमची जी महत्त्वाची म्हणजे जी शांततेची वेळ असेल ना ती निवडा तुम्ही, त्या वेळेमध्ये आपल्याला करायचं आहे. आता ही शांततेची वेळ कोणती असेल, मी तर म्हणेन पहाटे जे कोणी सेवा करतो ना त्याला साक्षात पूर्णपणे ना सगळ्या देवांचा आशीर्वाद मिळतो, कारण की ही वेळ अतिशय शांततेची असते, ब्रह्ममुहूर्त असतो आणि शांतता खूप महत्त्वाची असतो, सुख खूप महत्त्वाचं असतं, समाधान खूप असतं महत्त्वाचं, म्हणजे ते काय विकत मिळत नाही. म्हणून समाधान हे खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा तो माणूस समाधानी होतो ना त्याला आपोआप सगळ्या गोष्टी मिळायला लागतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे ना. महाराज आहे ना, म्हणजे असं विचारच करून नाही देते का याला काय हवं आहे आणि काय नाही आहे ना, आहे महाराजांसोबत फक्त वाहत जा, फक्त श्री स्वामी समर्थ नामासोबत वाहत जा, काही नाही, सेवा आहे करत जा, त्या महाराजांच्या सोबत फ्लो होत जा. मला तर एक गोष्ट खूप आवडते, माझ्या सेवेमधली रोजची आवडणारी गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ नाम जप, श्री स्वामी चरित्र सारामृत. एवढा उत्कंठता असते ना, मला एवढी इच्छा असते ना का महाराज मला पारायण करायची. पण तुम्ही मागा नका मागू, पण इच्छा असतेच. काय असतं ना, आपण आता जी बोलते आहे ती फक्त आणि फक्त महाराज बोलून घेते, कारण की एवढा उत्साह आहे ना की सेवेमध्ये आपण माळ जपतो ना ते शांततेत जपा, कारण की ज्याने आपल्याला आयुष्यभर जपलेलं आहे, ज्याच्या आपला जन्म झाला तर मृत्यूपर्यंत
मी तर म्हणते सगळं कार्यभार करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्या ठाईवरता मी पण अशी नसायची, त्यांनीच उचललेलं आहे. तर त्यांच्यासाठी जे काही आपण करतो ते संपूर्णपणे आपल्या हातात अतिशय हळूवारपणे नाम जप करायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ह्यानंतर येतं तारक मंत्र. तारक मंत्रामध्ये सगळं आहे की भक्तांना तारून नेणारे स्वामी महाराज आहेत. कलियुगामध्ये येणार स्वामी महाराज हे अतिशय महत्त्वाचे दैवत समजले जाते की ना आपल्याला प्रत्येक भक्ताला तारून नेतात. बघा, मग तुम्ही तारक मंत्र तांब्या ग्लासमध्ये पाणी घ्या, त्यावर हात ठेवा. आता समजा हा ग्लास आहे, त्यावर पाणी आहे, पाण्यावर हात ठेवायचा. तुम्ही तारक मंत्र म्हणा, ते पाणी सगळ्यांना प्यायला द्या. तुम्ही स्वतः प्या. तुमचा आत्मविश्वास, कितीही तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खचलेले असाल, कितीही प्रयत्न करताय, माणूस कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत, किती वाईट परिस्थिती असते ना, सुख आणि दुःखाचे डोंगर हे चढउतार होतच असतात, पण त्यामध्ये माणसाचा आत्मविश्वास कधीही गमावला नाही पाहिजे. आणि हा आत्मविश्वास देण्याचं काम फक्त स्वामी सेवा करीत असते. म्हणून सांगते, आपण जेव्हा तारक मंत्र म्हणतो ना, ह्या तारक मंत्रामध्येच आहे की अशक्य हे शक्य करतील स्वामी महाराज म्हणतात. तू निशंक हो, तू घाबरू नकोस, तू कशाला घाबरू नकोस, ब्रह्मांड नायक आहे, त्यांचा तू बाळ आहे, त्यांनी हात धरलाय, त्याच्यामुळे तुम्ही ठाम राहा. महाराजांच्या सेवेत जेव्हा असताना जो सेवेत आला त्याचं भाग्य बदलल्याशिवाय राहत नाही. संकल्प करणार आहोत. बघा, स्वामी चरित्रसारामृताचा संकल्प आपण अर्थात स्वामी महाराजांच्या केंद्रात जाणार, श्रीफळ खडीसाखर वगैरे ठेवणार. तिथं अखंड हा शब्द बोलायचा नाही, फक्त म्हणायचं काय की प्रगट दिनापर्यंत सेवा पूर्ण करून घ्या. 21 स्वामी चरित्र सारामृत पूर्ण करून घ्या. मग तुम्हाला जर केंद्रात जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरात ठेवलं तरी चालेल. संपूर्ण सेवा करताना आपण ह्या दिवशी काय नियम पाळायचे? 1 दिवसाचे पारायण करणार आहात, 1 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत करणार आहात, तर पूर्णपणे मांसाहार बंद असणार आहे. बघा, मांसाहार बंद असणार आहे. ताई सकाळी वाचून संध्याकाळी खाऊ का, असं कसं चालेल? आपण महाराजांची सेवा करतोय. महाराज आपल्याला मागेल तेव्हा भरभरून देतात. संकटात दुःखात ते धावून येतात. दुसरं कोणी आपल्यासोबत राहत नाही. ही जगाचं सत्य आहे, हे शाश्वत सत्य आहे की महाराजच सोबत असतात. म्हणून मी एकच सांगते की तुम्ही काही करा नका करू, आपल्याला ब्रह्मचर्य पालन हे नाही केलं तरी चालेल, पण मांसाहार हा कडकडीत वर्ज करायचा आहे. आपले आचार विचार व्यवस्थित ठेवा. आपल्या दुसऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे असं करा. अर्थ देणे आणि श्रद्धेने हाक मारतो ना, तो खरं स्वामींचा सेवेकरी असतो आणि तो खरं स्वामी महाराज त्याला धावून येत असतं. आपण किती वर्षापासून सेवा करतो याचा अर्थ नाहीये, आपण किती अर्थतेने हाक मारतो ते खूप महत्त्वाचं आहे. आणि महाराज पण आहे ना, पहिल्या सेवेकऱ्यांना एकतर प्रत्येक सेवेकऱ्याला असं होतं ना की त्यांना थोडंसं दुःख देतात, त्यांना सोसवेल असं त्रास देतात, आणि ते दुःख दिल्यानंतर भरपूर असा तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही एवढा सुख देत असतात. म्हणून तुम्ही आता विचार करू नका आम्ही एवढी स्वामींची सेवा करतो, आम्ही एवढं स्वामीच्या सेवेत आहे, रोज महाराजांची सेवा करतो, हे करतो, खूप त्रास होतोय वगैरे. पण एक सांगू का, तुम्ही ज्या परिस्थितीत आहेत ना, महाराज तुमच्या सोबत आहेत. तुमचे दिवस चांगले यायला काहीच वेळ लागणार नाही. तुम्ही हा विचार करा की महाराज तुमच्या सोबत आहे. पण स्वामी सेवेत पण येणं खूप महत्त्वाचं असतं आणि स्वामी सेवेत टिकून राहणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओ इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. स्वामींची सेवा करूया, आयुष्याचं सोनं करूया. श्री स्वामी समर्थ.